गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेच्या निषेधार्थ ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं होतं। परंतु पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर या ठिकाणी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाल्याचे पाहावयास मिळालं। रस्त्यावर टायर पेटवत जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं होतं। परंतु रास्ता रोको आंदोलनामुळे पेठ ते सांगली महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। त्यामुळे पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। आज काल इस्लामपूर शहरामध्ये जवळजवळ 10-1 हजार लोक आलेले होते। ह्या गोपीचंद पडळकरनं ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं ती वक्तव्य ह्या महाराष्ट्रामध्ये अशोभनीय आहेत आणि निश्चित आपण ज्या यशवंतराव चव्हाणांचा सुद्धा आदर्श महाराष्ट्रामध्ये घेतो। यशवंतराव चव्हाणांच्या वेणुताईंच्यावर ज्या पद्धतीनं आरोप आत्रेने केले त्या आत्रेने सुद्धा त्या ठिकाणी लगेच माफी मागितली आणि ज्या पद्धतीनं ह्या गोपीचंद पडळकरवर ज्या राजाराम बापूंच्यावर आरोप केला त्या गोपीचंद पडळकरचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे। पण हा वळवे तालुका आजही ज्या पद्धतीनं 3 दिवसापासून धगधगतोय आणि हा वळवे तालुक्यातला युवक स्वस्थ बसणार नाही। संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी पेटलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला ही जी भाषा आहे ही भाषा परवडणारी नाही ह्या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला हे माहित आहे।